Hi students, today we are going to learn subtraction without borrowing. In yesterday's class, we learned addition without carrying over, and today we are going to learn subtraction without borrowing. So, look at the picture and study the example. तुम्हाला इथे एक्झाम्पल दिसत असेल. आपण आज वजाबाकी शिकणार आहोत. विना हातच्याची वजाबाकी म्हणजेच काय, तर आपल्याला हातचा घेत नाही, साधी वजाबाकी आज आपण शिकणार आहोत, जिथे हातच्याची काही गरज नाही आहे. मागच्या वर्षी आपण 2 डिजिटमध्ये हे शिकलो आहोत, फक्त इथे 3 डिजिटमध्ये आपण शिकणार आहोत, एवढंच आहे. जशी मागच्या वर्षी आपण शिकलो त्याचप्रमाणे आता इथे घेऊयात. सो लुक ॲट द picture and study the example. Here are 2 tens and 3 units. Okay, and त्यामधून आपण 1 10 and 2 युनिट्स कमी करणार आहोत. इथे लक्षात येत आहे का? 23 मायनस in addition we use a plus sign, and in subtraction we always use a minus sign. is a horizontal line, स्लिपिंग लाईन, स्मॉल स्लिपिंग लाईन ते आपण यूज करतो. मायनस सिम्बॉल आहे याचा सबट्रॅक्शनचं, नेहमी लक्षात ठेवा. गफलत करू नका. अजूनसुद्धा काही विद्यार्थी ॲडिशन प्लस अँड मायनस साईनमध्ये गफलत करतात, तर अशी करायची नाही आहे. ऑलवेज रिमेंबर दॅट द प्लस साईन अँड द मायनस साईन. ओके, वी प्लस साईन विथ ॲडिशन अँड मायनस साईन इन सबट्रॅक्शन. ओके, सो लेट्स स्टार्ट द टेन्स अँड युनिट. 2 डिजिट नंबर्सची इथे आपण वजाबाकी करत आहोत, इथे मायनस करत आहोत. 23 मायनस 12. सो 3 minus 2. 3 minus 2 is equal to 1, and 2 minus 1 is equal to 1. So answer is 11. आता इथे पण look at the pictures and arrange the example and solve it. आता इथे काय करायचं आहे, जसं इथे त्यांनी मांडलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे पण हे मांडून ह्याची वजाबाकी करायची. सो लेट्स स्टार्ट द example. Solve the example. Okay, how many tens are here? 1 2 3. 3 tens. अजून थोडंसं मोठं करते म्हणजे इथे. हां, ओके. How many tens are here? 1 2 3. 3 tens. And how many units are here? 1 2 3 4 5. Okay, 5 युनिट्स आर हिअर. हा अक्षर खूप इथे घाणेरडे येते बोटाने लिहिल्यामुळे. 3 and 5. ओके, मायनस चिन्ह द्यायचं, ते विचारायचं नाही आहे. किती युनिट्स और टेन्स अँड युनिट्स इथून त्यांनी कमी केलेले आहेत. 1 and 2. 2 tens. And how many units? 2 tens and 2 units. 2 tens and 2 units इथे यांनी कमी केलेले, सबट्रॅक्ट केलेले आहेत. सो स्टार्ट द सबट्रॅक्शन. 5 minus 2 is equal to 1 2 3 4 5. आपण असं पण करतो, त्यातून जर आपल्याला 2 कमी केले तर किती उरतात? 3. देन 3 minus 2 is equal to 1. So answer is 13. इथे 13 आन्सर आलेलं आहे. या पद्धतीने आपण आता 3 डिजिटसुद्धा करणार आहोत. फक्त नेहमी लक्षात ठेवायचं, जसं मी कालही सांगितलं का अजूनही काही विद्यार्थ्यांना कळत नाही आहे. युनिट्सच्याच कॉलम्समध्ये लिहितो आपण, टेन्सच्याच कॉलममध्ये लिहितो, आणि 100च्याच कॉलममध्ये लिहितो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की 3 डिजिट नंबर्स जर असतील, नीट लक्ष देऊन ऐका, 1 मिनिट मी तुम्हाला इथं सांगते स्पष्ट करून. जर 3 डिजिट नंबर्स असतील, 3 डिजिट नंबर्स, मग ते कोणतेही असू दे, 3 डिजिट नंबर्स उदाहरणार्थ कोणते आपण सांगू शकतो? 181. मग हे 3 डिजिट झाले. 81 काय झाले? 2 डिजिट झाले. अँड 8 हे काय झाले? 1 डिजिट नंबर झालं, हो की नाही? मग जेव्हा कधी 3 डिजिट नंबर्स असतो आणि इथे तुम्हाला कॉलम्स असतात, हो की नाही? मग इथे त्या कॉलम्समध्ये फर्स्ट कॉलम H, नंतर T, नंतर युनिट्स, 100 टेन्स अँड युनिट्स. मग तुम्ही काय करायचं? 3 डिजिट असेल तर इथे काय करणार आहोत आपण? 181
1 असं लिहिणार आहोत. पण काही जण म्हणतात मग 8 आले, मग मॅम 8 कुठं लिहू? मग काही जण गफलत करतात. मग 8 काय करतात लक्षात घ्या. एक मिनटं पुढच्या. आता इथे समजा आपण उदाहरण घेतलं. आता इथं एकच मिनटं. आता इथे उदाहरण आहे. तुम्हाला बरेच जण काय करतात 181 + 81 + 8. ओके. आणि इथं तुम्हाला उदाहरण आहे H, हा कॉलम Hचा आहे, हा टेन्सचा, हा युनिट्सचा आहे. ओके. तर आता तुम्हाला कळतंय 181 कुठे लिहिणार तुम्ही? 100 इथं 1 लिहिणार. 80 मीन्स 8 टेन्स अँड 1 युनिट्स. 81 आता तुम्ही 81 हे काय आहे? 2 डिजिट नंबर आहे. मग तर तुम्ही कशात लिहिणार आहे? फक्त टेन्स आणि युनिट्सच्याच घरात आले पाहिजेत. बिकॉज दे आर टेन्स and units, not a 100 number in 81. There are 2 digit numbers, so write down only tens units column. So 81 म्हणजे 8 tens 1 unit. ओके. and 8 मग कुठे लिहू बाई? इथं 100च्या ह्याच्यात लिहू का? सो सॉरी, इथे 8 नाही लिहायचा. तर 8 कुठे? 8 इज अ युनिट नंबर. 8 इज अ युनिट. सो राईट डाऊन इन 8 इन अ युनिट कॉलम. या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. त्याचबरोबर समजा एखादं उदाहरण असं आलं तर तुम्ही थोडंसं तुम्ही चक्रावून जाता की मॅम इथं असं आलेलं आहे, आता काय करू? तर 79 प्लस 111. मग काय करायचं? कसं लिहिणार? आता असं उदाहरण आहे. इथे काय आहे? H मीन्स 100, टेन्स मीन्स टेन्स आणि युनिट्स. मग कसं लिहिणार? पहिल्यांदा फर्स्ट नंबर आलेला आहे. मग मॅम काय करू इथे? तर 79 कसं लिहायचं? मग इथं लिहिलं तर चालेल का? असं लिहिलं तर चालेल? चुकणार ना, कारण हे 2 डिजिट नंबर आहे. तो टेन्स आणि युनिट्समध्ये देणार. 79मध्ये 100 आहेत का? नाही. तिथे काय आहेत? ओनली टेन्स अँड युनिट्स. 79 मीन काय? 7, 10, 9 युनिट्स. असं त्याचं तुम्ही वर्गीकरण करा. असं ते त्याचं व्यवस्थित ते लक्षात घ्या की 79मध्ये 100 नाहीत किंवा 9 हे फक्त युनिट्सच आहेत, वन्स आहेत. ते मग 100मध्ये लिहायचेत का? टेन्स कॉलममध्ये लिहायचेत का? सो नो. ते मग कुठे लिहिणार तुम्ही? ओनली इथे 79 कुठे लिहिणार? 7 टेन्स 9 युनिट्स अशा पद्धतीने. आणि प्लस मग 111 म्हणजे काय आहे? 100, 110, 1 युनिट्स. अशा पद्धतीने तुम्ही हे असं लिहू शकता. पण तुम्ही गफलत जास्त करू नका, हे लक्षात ठेवा. तर आता इथे बघा, आपण नेक्स्ट आता सबट्रॅक्शन घेतो. तेही कसं करायचं आहे? 3 डिजिट नंबर आणि 2 डिजिट नंबर याच्यामध्ये गफलत करायची नाही. आपल्याला 3 डिजिटमधून 2 डिजिट नंबरसुद्धा सबट्रॅक्ट करता आले पाहिजेत. 1 डिजिट सबट्रॅक्ट करता आले पाहिजेत. त्यामुळे तिथे गफलत करायची नाही. आता नाव लुक ॲट केअरफुली हिअर. 100. How many hundreds here? 2 hundreds. 2 hundreds, 110, 3 units. 2 hundreds, 110, 3 units. First subtract the units from the units, then subtract the tens from the tens, and last the hundreds from the hundreds. Okay? The important thing here, always first subtract, like addition or subtraction in two methods are always remember that first method is the first subtract the units from the units, then subtract the tens from the tens, and last the hundreds from the hundreds. And always write hundreds in a hundreds column, tens in a tens column, and units in a units column. या 2 पद्धती नेहमी लक्षात ठेवायच्या. जर या लक्षात राहिल्या तर तुम्हाला काही अडचण होणार नाही. अँड ऑलवेज तुम्ही काय करायचं इथे? तर जेव्हा आपण बेरीज वजाबाकी करतो, ॲडिशन सबट्रॅक्शन करतो, 100 मीन्स H, टेन्स अँड युनिट्स, हे जेव्हा आपण इथे लिहितो त्यावेळेस पहिल्यांदा आपण काय करतो? फर्स्ट युनिट्स सबट्रॅक्ट अँड ॲड करायचं. टेन्स
नंतर अँड लास्ट इज 100. ओके, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. सो लुक ॲट द एक्झाम्पल. 200s, 110 अँड 3 युनिट्स. ओके, याच्यामध्ये फर्स्ट नंबर इथे तुम्हाला जर चित्र दाखवलं तर फर्स्ट नंबर इथे लिहिलेला आहे. देन याच्यातून जे सबट्रॅक्ट करायचं त्याच्यावर काट मारली गेली आहे, दिसतं तुम्हाला इथे. सो द सेकंड नंबर इज 100, 110 अँड 1 युनिट. सो सबट्रॅक्ट फ्रॉम द 213. ओके, which number we subtract here? 111. So 213 minus 111. First subtract the units. Okay, first subtract the units. 3 minus 1 is equal to 2. 1 minus 1 is equal to 0. And 2 minus 1 is equal to 1. Okay, this is simple example. Okay, look at the following example. Ajit has 257 rupees. Use the picture below and work out how much money he had left over after he gave 150 rupees to Manoj. Look and listen carefully. Again the example. Ajit has a 215 rupees. अजितकडे किती रुपीज आहेत? 257 रुपीज. यूज द पिक्चर बिलो. हे तुम्हाला जे खाली पिक्चर दिलेलं आहे त्याच्याकडे हा अजित आहे. हु इज दिस काय? अजित. अजितकडे किती रुपीज आहेत? 257 रुपीज आहेत. अँड वर्क आउट हाऊ मच मनी ही हॅड लेफ्ट ओवर आफ्टर ही गेव 150 रुपीज टू मनोज. मग आता याच्यावर आपल्याला वर्क करायचं आहे. इथं तो आपल्याला चित्र दिलं आहे की त्याच्याकडे 257 रुपीज आहेत आणि त्यांनी मनोजला किती दिलेले आहेत? इथे 150 रुपीज दिलेले आहेत. सो आपल्याला यातून हे कमी करायचं आणि मग त्याच्याकडे किती उरतात. ओके, हाऊ मच मनी ही हॅड लेफ्ट ओवर. ओके, सो वर्क आउट हिअर. Work out here. 150 means 150. So first we subtract 150 rupees. 1 2 3 5 1 2 3 4 and 5. ओके, आता इथे आपण काय केलेलं आहे? 200 मधून 100 इथे कमी केलेले आहेत, सबट्रॅक्ट केलेले आहेत आणि इथे 57 रुपीज आहेत अजितकडे. त्यातले त्यांनी किती दिले आहेत? 50 रुपीज दिलेले आहेत. सो 50 मीन्स 5 tens. 50 मीन्स 5 tens. ओके, सो वी सबट्रॅक्ट हिअर 5 tens रुपीज नोट. ओके, सो हिअर हाऊ मेनी रिमेन टू अजित? 100. 1 2 3 4 5 6 7. 107 rupees here are remain to Ajit. ओके, म्हणजे आता इथे आपण काय करूयात? पुन्हा हे गणित सोडून घ्या. 257 रुपीज अजितकडे होते, त्यातून आपण मायनस किती केलेले आहेत? त्यांनी किती दिले आहेत? 150 दिलेले आहेत. ओके, सो 7 minus 0 is equal to 7. 5 minus 5 is equal to 0 and 2 minus 1 is equal to 1. So the answer is 107. The answer is 107. मग अजितकडे किती रुपीज राहिलेले आहेत? इथे 107 रुपीज राहिलेले आहेत. ओके, in the next example, in a cricket match, England scored 245 runs. India scored 123. How many runs must India make to equal England's score? Okay, look at the carefully the example. इंग्लंडने किती स्कोर केला आहे इथे? इन ऑर्डर टू इक्वल इंग्लंड स्कोर. इथे प्रश्न काय विचारला आहे? इन अ क्रिकेट मॅच. एका क्रिकेट मॅचमध्ये इंग्लंडने स्कोर केलेले आहे 240 रन्स केलेले आहेत स्कोर. ओके, इंडिया स्कोर
123. इंडियाने आत्तापर्यंत स्कोर केलेला आहे 123. सो हाऊ मेनी मोर रन्स मस्ट इंडिया मेक टू इक्वल इंग्लंड स्कोर. मग आता इंडियाला इंग्लंडच्या स्कोरची बरोबरी करण्यासाठी किती रन्स अजून हवे आहेत, किती रन्स काढावे लागतील. मग इथे सुद्धा काय करायचं आहे, आपण म्हणायचं हाऊ मेनी रिमेन, हाऊ मेनी लेफ्ट, म्हणजे किती राहिले, किती शिल्लक राहिले, हे असं बोलायचं. परंतु आता काही उदाहरणं अशी सुद्धा असतात की इथपर्यंत येण्यासाठी अजून किती हवे आहेत. असं जरी आलं इन वर्ड प्रॉब्लेम्समध्ये तेव्हासुद्धा आपण सबट्रॅक्शन करत असतो. म्हणजेच काय तर तिथपर्यंत जाण्यासाठी किती अजून हवे आहेत हे आपल्याला काढण्यासाठी आपण जेवढे तिथपर्यंत जायचं आहे आणि आता जिथे आहोत तिथपासून तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा आपल्याला तिथे सबट्रॅक्शन केल्यानंतरच कळेल की अजून किती हवे आहेत. ओके, मग अजून किती हवेत म्हणण्यासाठी मग इथे काय करावं लागेल. इन ऑर्डर टू इक्वल इंग्लंड स्कोर इंडिया मस्ट स्कोर अ टोटल ऑफ 240 रन्स. आता त्यांच्यासाठी इक्वल म्हणजे समान, बरोबर. ओके, इक्वल म्हणजे एकदम बरोबरीचा स्कोर होण्यासाठी काय करावं लागेल. इंडिया मस्ट स्कोर अ टोटल ऑफ 245 रन्स. सो काय करावं लागेल. सो वी हॅव टू फाइंड, आपल्याला काय शोधायचं आहे. वी हॅव टू फाइंड आउट हाऊ मेनी runs they must score after 123 to make a total of 245. मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे, काय शोधावं लागेल. आपल्याला इथपर्यंत जाण्यासाठी या स्कोरपासून एवढे किती अंतर आहे हे पाहण्यासाठी ऑब्वियसली आपल्याला काय करावं लागणार आहे. याच्यामधून हे मायनस करून म्हणजे 245मधून 123 मायनस करून आपल्याला इथे ॲन्सर मिळणार आहे. याचाच अर्थ आपल्याला ॲडिशनमध्ये सुद्धा जर आपल्याला बघायचं म्हटलं तर तुम्हाला मी हे सांगू शकते की इथे बघा या 123 प्लस 122 याचंसुद्धा ॲन्सर आपल्याला हे येऊ म्हणजे हेच येतं की किती आहे एकूण, म्हणजे अजून किती करायचे आहेत. किंवा असं पण आपण विचारू शकतो की इंग्लंडचा स्कोर 245 आहे. ओके, हे काढण्यासाठी पण आपल्याला यांनी म्हणजे अशा पद्धतीने यांची बेरीज किंवा वी मस्ट फाइंड आउट द मिसिंग नंबर इन दिस वी शाल गेट बाय सबट्रॅक्टिंग 123 फ्रॉम 245. ओके, तसंच आता आपण इथे बघणार आहोत की 245 मायनस 123. आता इथे किती येतं 5 फर्स्ट मायनस द units, then tens, and last is 100. 5 minus 3 is equal to 2. 4 minus 2 is equal to 2. And 2 minus 1 is equal to 1. So answer is 122. So the India make to equal England score, India must have 122 runs. Okay. The next is आता सबट्रॅक्ट. इथे तुम्हाला उदाहरण आहे, तुम्ही सबट्रॅक्ट करू शकता मायनस. सबट्रॅक्ट मीन्स मायनस करायचे आहे तिथे प्रत्येक. आता इथे पण बघा, इथे 3 डिजिट नंबर्स आहे, लक्षात घ्या. इथे 3 डिजिट नंबर्स आहे आणि इथे 1 डिजिट नंबर्स आहे. मग 1 डिजिट कुठे लिहिलं आहे इथे इन अ युनिट्स कॉलम. सो यू मस्ट हॅव टू राईट इन अ 1 डिजिट नंबर इन अ युनिट्स कॉलम. हे लक्षात ठेवा. पुन्हा हा प्रश्न चुकता कामा नये. यू ऑलवेज हॅव टू राईट इन अ 1 डिजिट इन अ युनिट्स कॉलम, 2 डिजिट इन अ टेन्स युनिट अँड 3 डिजिट इन अ 100 टेन्स अँड युनिट कॉलम. हे लक्षात ठेवा. 1 डिजिट असेल तर तुम्ही युनिट कॉलममध्येच लिहायचे, 2 डिजिट असेल तर टेन्स अँड युनिटच्या कॉलममध्ये लिहायचे आणि 100 आणि टेन्स आणि युनिट या 3 कॉलममध्ये 3 डिजिट नंबर्स येतात. हे ऑलवेज रिमेंबर का. 1 डिजिट नंबर असेल तर काही जण काय करतात ते 100च्या कॉलममध्ये लिहितात. इज इट राईट? नो, इट्स व्हेरी रॉंग. आता इथे बघा, आता इथे तुम्हाला उदाहरणासकट मी सांगते स्पष्ट करून. मागेही आत्ता मी सांगितलं. इथे बघा, जर तुम्हाला तर इथं 345 मायनस 2 तर तुम्ही काय करणार आहात इथे टेल मी. आता फक्त इथं मी आन्सर नाही देते, तुम्हाला फक्त सांगते 100th कॉलम, 10th कॉलम, युनिट मायनस
द फर्स्ट नंबर इज 345. आता 3 डिजिट नंबर होता म्हणून आपण 3 कॉलम्समध्ये लिहिले 100, 10. बट इथे हा 2 म्हणजे 1 डिजिट आहे, लक्षात घ्या. 2 इज अ ओनली वन्स. यू नीड टू मीन्स 2 युनिट्स, नॉट अ 200. द 1 डिजिट मीन ओनली युनिट्स. हे वन्स आहेत, युनिट्स आहेत. सो राईट डाऊन इन ऑलवेज इन अ 1 डिजिट नंबर इन अ युनिट्स कॉलम. इथे 2 जर तुम्ही लिहिलं, इथे 2 लिहिलं 100मध्ये, काय अर्थ आहे? काय तुमचं सगळं उत्तर चुकणार, सगळं काय आन्सर येणार आहे तुमचं, चुकलं सगळं उत्तर. तर तुम्ही काय करायचं आहे, इथे ऑलवेज 1 डिजिट नंबर्स इन अ राईट इन ऑलवेज इन अ युनिट कॉलम. ओके, हे लक्षात ठेवा नेहमी. हेच महत्त्वाचं असतं विचारताना. हेच व्यवस्थित जर आपल्याला सोडवता आलं तर आपण सोडवू शकतो. नाव आता ही सगळी उदाहरणं आहेत. आजच्या अभ्यासात एवढंच आहे की हे पूर्ण पेज जे आहे सबट्रॅक्शन आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित सबट्रॅक्ट करायचं आहे. याच्यामध्ये सोडवा, नंतर नोटबुकमध्ये तर सोडवायचीच आहे ती. सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर नंबर. आता इथे काय करायचं आहे लक्षात घ्या, जर तुम्हाला माहीत नसेल तर इथे सांगा सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर नंबर. आता स्मॉलर अँड बिगर 315 अँड 517. विच इज अ स्मॉलर नंबर हिअर? 315. Very good. Here the 315 is a smaller number, and which is the bigger number here? 517. So subtract the smaller number from the bigger number. मग तुम्ही आधी काय करणार आहात? गो बेटा. 100, tens and units. So first number. The first number is always bigger number. Okay, so 517 minus 315 and then subtract here, minus here. Okay, always always subtract the from the bigger number. Okay, smaller number from the bigger number. मोठ्या संख्येतून लहान संख्या ही नेहमी वजा करायची आहे, सबट्रॅक्ट करायची आहे, लक्षात ठेवा. ओके, सो हे अशा पद्धतीने पेज नंबर 23 तुम्ही कंप्लीट करायचं नोटबुकमध्ये. आजच्या पुरतं एवढं. समजलं नाही तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला समजेल. ओके, बाय स्टुडंट्स.